चला तर मंडळी राम राम, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदडा कट्ट्यामध्ये. आणि ते बी सगळं कसे आहात तुम्ही सर्वजण, तर चांगलीच असेल मला माहीत आहे. चला तर अशा पद्धतीने तुम्ही जर महागाचं या ठिकाणी आपलं पूर्ण वातावरण जर पाहता असाल तर ही जागा कुठली आहे तर तुम्ही वरील पाहून ओळखू शकता. तर आपल्या हनुमान मंदिरामधील पाठीमागाच्या साईड म्हणजे वडाची साईड. तर या ठिकाणी जर ही कामकाज तुम्ही जर पाहता असाल, कालपासून झालं आम्ही रात्री बाकडे नेऊन मसनवाट्यात टाकेपर्यंत पूर्ण असं आमचं जे काम आहे या ठिकाणी जर पाहता असाल, सकल टीम साहेब असतील, अण्णा असतील, त्याचे बापू, शरद वगैरे नूर सर्वजण आणि वरी या ठिकाणी ईर्ष्या बी आहे. तर अशा पद्धतीची साफसफाई चालू आहे. त्याचं नियोजन लई जोरात आहे आणि लई नंबर 1चं आहे. कारण तुम्हाला माहीत आहे दरवर्षी पंक्तीचं नियोजन वेगळं राहतं होतं, पण ह्यावर्षी पंक्तीचं नियोजन आहे. यावर्षी इकडं पूर्ण समुद्र साईडला आपापलं नेहमीप्रमाणे मंडप 3 राहील, स्वयंपाक या ठिकाणी बनल. तर ते ह्या ठिकाणी पूर्ण मंदिराच्या एकदम पाठीमागाच्या साईडला ह्याकडं त्याकडला या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम म्हणजे रोजच्या पंक्तीचा, काही जणांचा इथं असत, काही जण दिसतेच्या पद्धतीने घरी असू शकतो. पण ज्याचं इथं आहे त्यांचं नियोजन या ठिकाणी आपण लावलेलं आहे मागल्या साईडला. मुनिवडाचं झाड काढून आता आपल्याला या ठिकाणी पूर्ण भरतीन टाकून अतिशय सुंदर आणि स्पष्टपणे म्हणजे एकदम न्याहाळ आणि साफ जागा आपल्याला या ठिकाणी भर टाकून करायचे, स्वच्छ एकदम. या ठिकाणी मंडपाच्या पट्ट्या मारून इथं जेवणाची मागल्या साईडला करायच्या, पुढल्या कार्यक्रम चालू आणि मागल्या मागे इकडे जेवणाचाही कार्यक्रम चालू. अशा पद्धतीने चालू आहे. बघू शकता तुम्ही शरद या ठिकाणी नूर सुंदर असं काम या ठिकाणी आपल्या मंदिरासाठी करत आहेत. आणि आता ज्या ठिकाणी पूजा 3 वडाची करून आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला म्हणजे तोडातोडीच्या कार्यक्रमाला चालू केला मित्रांनो. आणि ही स्वच्छताच्या मोहिमेच्या अंतर्गत हे सर्व काही आम्ही या ठिकाणी काम चालू आहे. आणि या ठिकाणचं थोड्याच वेळामध्ये सुंदर असं JCB येऊन अतिशय साफसफाई आणि जोरदार असं काम आपल्या हनुमान मंदिरामध्ये चालू आहे. आता या ठिकाणी सुंदर असं गोळा 3 करून या ठिकाणी जाळ लावून देणार आम्ही, कचरा वगैरे एकदम साफसफाई. कारण सर्वांना माहीत असावं की येणाऱ्या 11 ते 18 म्हणजे एप्रिलच्या महिन्यातील सप्ताह अखंड भव्य दिव्य असा अखंड असणार सप्ताह 16 आपल्या दरवर्षी होत असते, ह्या वर्षी होणार आहे. त्यासाठी सर्व बाहेरगावी असलेले माझे सर्व बंधू आहेत, गावकरी मित्रमंडळ, सर्व पदाधिकारी या सर्वांना नम्र विनंती अशी सत्यासाठी अवश्य सर्वांनी यावं आणि त्या ठिकाणी सत्याचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती करतो. तयारी जोरात चालू आहे. तुम्ही आल्यावर अजून जरा उत्साह वाढतो आमचा आणि अजून जरा जोरदार सप्त्याचा कार्यक्रम होतो. चला मित्रांनो, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला छोटासा आपला ब्लॉग सकाळचा नक्की सांगा. तर राम राम.